अन्न व औषध प्रशासनाची छत्रपती संभाजीनगरात मोठी कारवाई। शहरात प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध वाहतूक व साठवणुकीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत गुटखा माफियांना चांगलाच दणका दिला आहे। आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत 5 वाहनांमधून एकूण 8,94,528 रुपयांचे प्रतिबंधित अन्न पदार्थ जप्त करण्यात आले। तसेच संबंधित वाहनांसह जप्त मुद्देमालाची एकूण किंमत तब्बल 49,94,528 इतकी असल्याची माहिती प्रशासनाने दिली। अन्न व औषध प्रशासन छत्रपती संभाजीनगर यांनी 1 जून रोजी शहर व परिसरात विशेष तपासणी मोहीम राबवली। या मोहिमेदरम्यान प्रतिबंधित अन्नपदार्थांची वाहतूक करणाऱ्या 5 वाहनांवर छापेमारी करण्यात आली। तपासणी दरम्यान विविध ब्रँडच्या प्रतिबंधित गुटखा, सुगंधित सुपारी व तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा आढळून आला। कारवाईत वाहन क्रमांक 1 मधून 30,000 रुपयांचा, दुसऱ्या वाहनातून 19,200 रुपयांचा, तिसऱ्यामधून 2,19,168 रुपयांचा, चौथ्या वाहनातून 1,72,800 रुपयांचा तर 5व्या वाहनातून 4,53,360 रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला। एकूण जप्त अन्नपदार्थांची किंमत 8,94,528 इतकी आहे। या कारवाई दरम्यान संबंधित आरोपी फरार झाले असून त्यांच्या विरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। भारतीय न्याय संहिता BNS कलम 123, 223, 274, 275 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006च्या कलम 59 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई सहाय्यक आयुक्त DV पाटील सह आयुक्त SR करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी KL झाडे, PP सुरसे, ST जाधवर, प्रशांत अजिंठेकर आणि YD चिभाडे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। दरम्यान प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री, साठवणूक किंवा वाहतूक होत असल्याची माहिती नागरिकांना मिळाल्यास ती तात्काळ अन्न व औषध प्रशासनाला कळवावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे गुटखा माफियांमध्ये खळबळ उडाली असून अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा कायम राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत। गाडी अशीच तर मग पोलिसांना एअरमेट साहेबांना फोन केला की त्या गाडीत मोबाईल हा माल टाकून सगळं तिथे करून टाका ना सर। आयओचं जाऊ द्या, एक व्हिडिओ साधा बनवून ठेवते असं एवढं आढळून आला। आयओचं काय नंतर बघता येईल, नको तसं एक जे बनवून ठेवतात त्याची किंमत बघा किती आहे, 460 गुणीला 460 नाही ना, 20 गुणीला 40 गुणीला एकाच्यात 40 सापडले, एकाच्यात 20 सापडले, 40 दोन्ही मिळून 40 40 होते त्यात 20 आणि 20 40 मला वाटलं वर गेले ते आता ते पुढं मागं